अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अधिक मास महात्म्य. आजचा अध्याय आहे 19वा. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी श्री गुरु समर्था. भाविका ते मोक्षदाता. अनाथनाथा कृपावंता. करुणा करा दीनबंधो. अगाध भक्तीचा महिमा. भक्तप्रिय सर्वोत्तमा. भक्तिविन निरर्थक जन्मा. प्राणियांचा निर्धारी. या लागी भाव धरून अंतरी. प्रचित घ्यावी शरीरी. आत्मप्रचित गुरु प्रचित वरी. शस्त्र प्रचित तिसरी जाणीजे. म्हणून दृष्टांती कथा भाग सत्य. स्वयं बोलिला श्री अनंत. ही जाणीजे शास्त्र प्रचित. ऐका दृष्टांत दुसरा. वक्ता वदेल अर्थांतर. तो जाणीजे गुरु कृपा साचार. भाव धरुनी उकलावे अंतर. मग साक्षात्कार आत्मप्रचिती. यवतीनी प्रचिती घेऊनी. प्रवर्तावे श्रोते जनी. या उपरी मलमास कथनी. श्रोते जनी परिसावी. लक्ष्मी नारायण संवाद. तोची श्रोतिया करू विशद. ऐका विचक्षण सावध. जेणे हरेल वेदमानसी. क्षीराब्दी जावदे पुरुषोत्तमा. अनुपम्य ऐकिला जी महिमा. तरी पुढील परिसावे नेमा. कवने परी आचरावे. कवन उद्धरोनी गेला. कवने नेम असा साधिला. हा तव विस्तार आगळा. कृपा करून वदावा. ऐकून लक्ष्मीची वाणी. बोलता झाला चक्रपाणी. म्हणे ऐक हो शुभ कल्याणी. एकाग्र करून मानस. मेरू तळाची ठाई जाण. शिवकांची नगरी विस्तीर्ण. ब्रह्मसमुदायो परिपूर्ण. अध्ययन घरोघरी. गोकर्णाचे पश्चिम दिशे. अपूर्व नगरी ते असे. शूद्र क्षेत्री सर्व धर्म वसे. वेदमार्गे वर्तती पै. वेद मर्यादा नुलंघिती कोणी. ब्राह्मणा पूजिती वर्णतिनी. श्रोतस्मात अवग्रहणी. सदाचारी ब्राह्मण वर्तती जे. नगराची रचना आदी अद्भुत. पाहून जननयन तटस्थ होत. रम्य गोपुरे लखलखित. बरवी झळकत रवी किरणे. तया नगरी एक शूद्र जाण. नाम तयाचे विप्रदास म्हणून. बाहाताती सर्वही जन. सेवाधारी पूर्ण ब्राह्मणाचा. एका विप्राची या घरी. करून सेवा चाकरी. निरंतर वर्ते सदाचारी. विश्वास पूर्ण ब्राह्मणाचा. तयाची भार्या पतिव्रता पूर्ण. नुलंघी कदापती वचन. तेही विप्रसेवा करोनी जाण. कुटुंब रक्षण करिताती. या उपरी एके दिनी. मलमासे संधी जाणोनी. विप्रमेळा तये क्षणी. स्नाना लागुनी चालिले. तव ते शूद्रकामिनी. विनवी भ्रदारा लागुनी. समस्त जग मिळोनी. स्नाना लागुनी जाताती. तरी आपण वर्णहित याती. केवी न घडेल पुण्यप्राप्ती. द्रव्यही नाही संचिती. जे दान पद्धती करावी. या लागी प्राणनाथा पाही. विप्रा सांगा ते चला सर्वही. दानधर्मा ते धनते नाही. परी करू देह पवित्र. स्नाने करून पवित्रता. ऐसी वदतसे जनवार्ता. या लागी विप्रा ते प्रार्था. न्यावे तत्वता समागमे. ऐसे ऐकून उत्तर. द्रवले शूद्राचे अंतर. मग प्रार्थुनिया द्विजवर. निघाला सत्वर कुटुंबेसी. यात्रेचा समुदाय पातला. गोकर्ण क्षेत्राप्रती आला. पाहोन तेथीच्या गंगा जळा. तटस्थ झाला समुदाय. गंगा पाहताच नयनी. तात्काळ पातका होय धुनी. समग्र जन स्नाना लागुनी. तये स्थानी उतरले. नित्य करीती स्नान दानास. यात्रा राहिली एक मास. विप्रास वे शूद्रही स्नानास. स्त्रियेसहित जातसे. नित्य स्नान विधी सारुनी. मग पुष्प विल्वादी आणुनी. नित्य पूजितसे शिव भवानी. भावार्थ मनी आगळा. उभयंता जाऊनी वनात. काष्टभारा आणिती नित्य. त्याचा विक्रय करून सत्य. द्रव्य संचय करिताती. मौन न बोलती कवनासी. नक्त राहती उपवासी. सायंकाळी सारिती भोजनासी. नित्य नेमेसी वर्तत. ऐसे व्रत संपूर्ण एक मास. उभयंता आचरली निर्दोष. पाप जळाले निशेष. नाही लवलेश तिळभरी. मग संचयो जो धनाचा. नित्य विक्रय काष्टाचा. तो काढूनिया तयाचा. व्यय करीती पै झाले. यथायुक्त ब्राह्मण भोजन. करीते झाले उद्यापन. त्रयची दशक अपूपवन्न. केले अपूर्ण अर्पण द्विजाते. मग शेवटी ते उभयंता. भोजनी बैसले तत्वता. घेऊन विप्राची मंत्राक्षता. बिराड मार्गी चालिले. तव नवल वर्तले तये क्षणी. रात्र झाली एक यामिनी.
तव एक पिशाच मार्गस्थानी उभा येऊनी ठाकला. विक्राळ वदन भयंकर लंब बाहो विशाळ शरीर मुख पसरोनी क्षुधातुर धावला समोर ग्रासावया. तया ते पाहून उभयांनी तटस्थ ठेले तया स्थानी. तव दैव योगे करोनी अपूर्व कहाणी पै झाली. पुण्यशरीरी शूद्र दंपत्य पाहुनी पिशाच प्रेत क्रूर भावना निरसून तेथे झाला बोलता शूद्रा ते म्हणे महापुरुषा तू कोण येथे पायावया काय कारण. मी तव क्षुधित पिशाच जान करावया भक्षण आलो तुम्हा परी. तव दर्शने समाधान पावन झाले माझे मन. तू ते करिता संभाषण वाटे पावन होईन मी. आजवरी या पर्वता शिखरी मी फिरत होतो वनांतरी. वक्र व्याघ्र नाना परी क्षुधाहारी हिंडतसे परी. क्षुधा न धाय सर्वता या क्षुधेत फिरे मी तत्वता. तव दृष्टीस देखिले अवचिता विप्रदासा तुझ लागी. तरी कृपावंता दयानिधी निरसी माझी भवव्याधी. देवोनिया पुण्य औषधी भवभय व्याधी हरावी. ऐकून तयाचे उत्तर शूद्र वदे तेव्हा प्रत्युत्तर म्हणे ते पूर्वी होतासी थोर ते सविस्तर निवेदी. कवन पापास्तव पाहे पिशाच देह लादला आहे. तो सांगे लवलाहे पुढे उपाय विचारू. एरू म्हणे एके स्वामी राजा पूर्वी मी क्षेत्रजवंशी राजा. होतो पराक्रमी तेज पूजा शत्रू सहज पायातळी. सर्वावरी दरारा पाहे कापती सर्वही राये. यवन मंडळी पाळी निर्भय नाही भय पापांचे. पुण्यलेश नाही सर्वता स्वप्नी नेने धर्मवार्ता. मार्ग पाडून तत्वता वस्तू हरी मार्गस्थांच्या. परद्वार असंख्यात मज घडले अपरिमित. माझिया पापा नाही गणित सौख्या अमित भोगिले. आप पर नेने सर्वथा प्रजेते नागवी तत्वता. त्याची शापे मज ताता क्षयरोग लागला पै. त्या योगे मृत्यू पावलो सवेग यमदूती कर्षुनिया आग. धुर्धर माझा पापभोग जाणुनी जाचिती मज लागी. मी दान धर्म केलाच नाही अतीत अभ्यागत नेने काही. तीर्थ पवर्णी स्वप्नीही पाहिली नाही पापिष्टे. द्रव्य असोनी माझे पदरी मी तव तीर्थ दान न करी. सरली आयुष्याची दोरी नरक अघोरी टाकिले मज. मग तेथे बहु पस्तावलो आहा देवा स्वधर्म आचरलो. पापा ते मी नाही भ्यालो मदबळे करोनिया. मग तेथे उफावनसे काही विपुटी झालो स्वदेही. द्रव्य जोडिले तेही राहिले तेची व्यर्थ गेली माझी वयसा. पापबळे जोडिला पैसा संसार कारणी सर्व आशा. शेवटी नाशा पावलो मिळोनी काका मामा आत्या. बंधू भगिनी आणि चुलत्या मिळोनिया मज भोवत्या. वाटोळे केले द्रव्याचे सासू सासरा वहिनी सून जावाई काकी मामी. आपा आबा सर्वांनी वेडिले मज लागी धनलोभे. शेवटी अंतकाळ आला सकळ झाली सभोवंती गोळा. हात देऊनी कपाळा रडती खळाखळा धनासाठी. म्हणती क्षत्र गेले आमुचे कोण रक्षण करील कुटुंबाचे. शेवटी नाही कोणी कोणाचे सर्वही जायाची सर्व लेणे. ऐसी गती माझी झाली शेवटी यमयातना प्राप्त झाली. सर्व आटले तये काळी सोडविता बळी न दिसे पै. काळाचे मुखी हुनी सर्वता न देखो कोणी सोडविता. या लागी विचक्षण जनी तत्वता मोक्षपंथा स्मरावे. एका सद्गुरु वाचुनी उपाव नाहीच त्रिभुवनी. तोची सोडवी काळापासुनी इतरांचे कहाणी न चलेची. ऐसा मी फार पस्तावलो शेवटी रवरवी पडता झालो. तेथे बहुत जाजावलो कुसुमजलो अंतरी. तेथे कुंभपाक कुंड तळी विस्तीर्ण लहान तोंड. तया माझी नरक भरला उदंड तोची दंड प्राणिया ते. त्या माझी नेऊनी टाकीती एकावरी एक रिचविती. उसत नाही निघाव या प्रती बुचकळ्या घेती एकाएक. तव टोले देती यमदूत मागुते आत लोटीत. नाकी तोंडी भरत नरक ऐसा जोचनी दिवस बहुत. भोगिली सहस्र वर्ष पर्यंत शेवटी मज काढुनी देत पिशाच योनीत टाकिले. तेथे क्षुधा लागता बहुत परिसंकीर्ण रद्रमुखात. कवळमध्ये अडकत क्षुधा शांत न होय. उदक प्राशनासी नाही संवदनीचे किंवा औषध देही.
निर्मळ पाहता ते नाही, ऐसी देही दुःख यातना. वस्त्र नाही दिगंबर, वृक्षावरी आमुचे घर, ऐसा भोग 30,000 संवत्सर भोगावा. या लागी भाकितो करुणा, कृपाळू तू तापसी राना. देऊन नाही काही पुण्यदाना, निवारी यातना माझी हे. अवघे नेले सुखाचे सांगाती, शेवटी झाली हे माझी गती. कृपासागरा दयामूर्ती, करी निवृत्ती पापाची. एवढा उपकार करी, सुकृत बांधी आपुले पदरी. चुकवी माझी जन्म मरण फेरी, थोर उपकारी बुडेन मै. ऐसी करुणा दीनवाणी, ऐकोन शूद्र द्रवला अंतकरणी. मग उदक करी घेऊनी, संकल्पुनी सोडित. म्हणे महापुरुषा एक, तू तव कर्म पातकी देख. तू ते पाहून अधिक, तया माते उपजली. तरी सप्तदिन स्नानाचे फळ, मी आचरिजो केवळ. मल महात्माचे निर्मळ, तेही जळ असे पै. या सप्तदिनाचे पुण्ये करून, तुझे पाप क्षाळन. तात्काळ जाई उद्धरून. ऐसे म्हणून उदक सोडिले, ते उदक पडता प्रेत हस्ती. तेथे आश्चर्य झाले श्रोती, अवधारा हो परम प्रीती. महापातकी उद्धरला, तात्काळ दिव्य देह पावला. प्रेतभाव सर्व लोपला, तव अकस्मात देखिला घंटारव स्वर्गीचा. दिव्य विमान स्वर्गाहुनी, तात्काळ उतरले ते क्षण. लखलखीत देवगण, उभे येऊन ठाकले. पिशाच उद्धरला तात्काळ, विमानी बैसवूनी गेला ते वेळ. नेत्री पाहते झाले सकळ, म्हणती धन्य फळ स्नानाचे. मलस्नान अगाध महिमा, कृपाळू तो सर्वोत्तमा. धन्य या शूद्राच्या नेमा, केले कर्म अघटित. स्वयं पुण्याचे दान केले, ऐसे कधी देखिले ना ऐकिले. ऐसिया पापिया ते उद्धरिले, अनुपम्य केले या शूद्रे. आश्चर्य करोनी सर्वांनी, घेऊन येऊन लागती शूद्रचरणी. जय जयकार गोकर्णी, प्रवर्तला आदरे. मग नाना परी दिव्यान्न, ठायी ठायी विप्रभोजन. होता पुराण कथा श्रवण, आनंदपूर सर्वाते. ऐसा मलमास स्नान महिमा, निवेदिला श्रोतया तुम्हा. जोकतिला सार्वभौमा, श्री विष्णू लक्ष्मी ते. तोची प्राकृत भाषे वैखरी, भरविला श्रोतियांचे कर्णद्वारी. न्यून पूर्ण तो चतुरी, क्षमा मजवरी पैकी जे. मल महात्म्य अगाध महिमा, जेने संतोष पुरुषोत्तमा. मनोनी धीरिजे अति नेमा, अनुक्रमे संपादावा. काही धन न लागता बहुत, फुकांचे पुण्य असे जोडत. या लागी साधावे हिताहित, हेची विहित सर्वदा. शेवट कोणी कोणाचे नाही, एकटे पडणे लागे प्रवाही. धनधान्य ते सर्वही राही, जेथील तेथेची. या लागी करा काढाकाढी, साधा बापांनो लवड सवडी. जेणे सुटे काळाची वेवडी, ऐसी तातडी करावी. इते श्री मलमासमहात्म्य ग्रंथ पद्मपुराणाचे संमत मनोहर सुत विरचित 19 अध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.